राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास। इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली तर एबी फॉर्म दिलेल्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेची शिवसेना 90 जागांवर तर 137 जागांवरती भाजपचे उमेदवार लढणार। आज महायुतीचे सगळे उमेदवार भरणार अर्ज। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यात शिंदेची शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढणार। पुण्यातही शिवसेना भाजप युतीवरती शिक्कामोर्तब। पुण्यात भाजप 140 जागा लढणार तर शिवसेनेला 16 आणि आरपीआय 9 जागा। भाजपनं सोडलेल्या जागांवरती शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 81 उमेदवार जाहीर। किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद वैद्य, विशाखा राऊतांनाही उमेदवारी। एकूण 3 माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात। शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत जागांमध्ये रस्सीखेच कायम। दादरच्या वॉर्ड क्रमांक 192 साठी चढाओढ। प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडुलकर या दोघांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा। भाजपच्या 66 जणांच्या पहिल्या यादीमध्ये 20 अमराठी उमेदवारांची नावं। अमराठी नावांवरून भाजप मनसेच्या निशाण्यावर। भाजपचा खरा चेहरा उघड। संदीप देशपांडेंची टीका। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर करताच नाराजी नाट्य। रवी राजा यांना उमेदवारी दिल्यानं धारावीतील भाजप कार्यकर्त्यांची वसंत स्मृती कार्यालयासमोर थेट निदर्शनं। बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकमध्ये भाजप आज दुपारी 2 वाजता एबी फॉर्म वाटणार। अंतिम झालेल्या उमेदवारांना कार्यालयात बोलवून दिले जाणार एबी फॉर्म। पुण्यात शिवसेनेची दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढण्याची तयारी। धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट। पुढे काय करता येईल याची चाचपणी केली। धंगेकरांची माहिती। भाजपसोबत युतीचं चित्र स्पष्ट नसल्याचंही केलं विधान। नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत। शिवसेनेला हव्यात 57 जागा। भाजपकडून 20 जागांचा प्रस्ताव। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांमध्ये तब्बल 3 तास खलबत। अखेर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत समझोता। भाजपच्या पराभवासाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकवटले। रखडलेल्या 13 जागांचा तिढाही सुटल्याची माहिती। मुंबईतील हवा प्रदूषण जैसे थे। अजूनही मुंबईचा AQI 200च्या आसपास। मुंबईकरांना श्वास घेणे कठीण। चारकोप, देवनार, जुहू, शिवाजीनगरमधील हवा झाली विषारी। भांडूप रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात। बस मागे घेताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं प्रवाशांना चिरडलं। 4 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर।